जिजा स्पोर्ट्स, एकविरा पॅकर्स, SK सेवा फाउंडेशन, सगळ्या टीम ओनरचे अभिनंदन करतोय, सगळ्या टीम कॅप्टनचे अभिनंदन करतोय. यू आर इन टाइम, यू प्लेड इन टाइम, यू प्लेड अ फॅन्टॅस्टिक क्रिकेट, यू प्लेड अ ग्रेट स्पोर्ट्स, आय विल से, विथ रेस्पॉन्सिबिलिटी. अत्यंत लीग मॅच पहिली असो या शेवटची असो, तुम्ही तेवढ्याच पॅशनमध्ये अत्यंत लढाऊ रीतीने खेळलात, याचा मला अभिमान आहे. दिस इज अ परफेक्ट लीग, सेंट्रल प्रीमियर लीग 2025. मेघा गोंधळे, वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन ऑफ टेनिस वर्ल्ड, इज द प्रेसिडेंट ऑफ ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, आणि त्यांनी सायकल दिले मॅन ऑफ द सिरीजसाठी. फरमान आणि सोहम. फरमानने 59 डावा नाबाद पहिल्या सामन्यात काढल्या होत्या. वी विल नॉट फॉरगेट, ही प्लेड अ फॅन्टॅस्टिक इनिंग इन द फर्स्ट मॅच ऑफ लीग ॲज फार एज इस टीम इज कन्सर्न. आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत कल्पेश. पहिला चेंडू बॅट अँड बॉलच्या मध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळले, चेंडू जातोय लॉंग ऑन कडे. इट इज अ बिग सिक्स. व्हॉट अ शॉट फ्रॉम सोहम. इट इज अ सोहम सिक्स. सोहम अशाच पद्धतीने खेळत आहेत. All the players, I really congratulate from my bottom of my heart. You played a fantastic cricket. Let it be batsman, let it be bowler, let it be fielder. 100% तुम्ही खेळलात. जी विनंती तुम्ही केली होती विकास तावडे सरांना की तुम्ही टुर्नामेंट करा, आणि ते खरंच विकास तावडे साहेबांनी तो शब्द पाळला आणि स्पर्धा सेंट्रल प्रीमियर लीग 2025 केली, आणि ते तुम्ही यशस्वी करून दाखवलात चांगल्या खेळाने. चेंडू इनसाइड आउट खेळतायत, कोणी फिल्डर नाही आहे, पॉवर प्ले आहे. चेंडू डीप मध्ये जातोय. इट इज अ सेकंड सिक्स आहे का बाउंड्री आहे. वेटिंग, अंपायर इज वेटिंग. इट इज अ बाउंड्री. नाझी ऑलवेज वेट फॉर द डिसिशन. कार्यकर्ते इशारा करतायत, त्याच्यानंतर नासिर दाखवतायत इट इज अ बाउंड्री. 4 धावा, 2 चेंडूमध्ये 10 धावा सोहमच्या बॅटमधून. एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांबरोबर थोडंसं जिद्द करत असताना, त्यालाही क्रिकेट खेळायचं आहे, त्यालाही CPL खेळायचं आहे, त्याला बाउंड्रीच्या आतमध्ये जायचं आहे. केव्हापासून बाबांना सांगतोय मला आज जायचं आहे. जा बाबा जा, एकदाचा जा तू. छोटी मुलं आतमध्ये येण्यासाठी जिद्द करतात, या बाबतीत शंका नाही. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू होता, चेंडूला प्लेस केले गॅपमध्ये, शॉर्टकट मॅन आणि पॉईंटच्या मधून. ठाणा स्पार्टन्सच्या ड्रेसिंग रूम मधून 3 मोबाईल गायब झालेत. मी नम्र विनंती करतो, कोणी घेतला असेल तर स्पिरिटमध्ये तो परत करावा, तुम्हाला कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाही. ठाणा स्पार्टन्सच्या ड्रेसिंग रूममधून 3 मोबाईल गायब झालेत. आय रिक्वेस्ट ऑन बिहाफ ऑफ गौरव राठोड द कॅप्टन ॲज अ टीम ओनर ऑल्सो, प्लीज ज्यांना मिळाला असेल त्यांनी तो मोबाईल परत करा. मोबाईल किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे. इनसाइड आउट खेळत आहेत. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. थोड्या वेळासाठी मला वाटलं की तिथे बॅटिंग कोण करतोय, कोणी मारलं, फरहान खेळतोय का विराट कोहली खेळतोय. व्हॉट अ शॉट. फरमान, ग्रेट शॉट यार. थोड़ी देर के लिए डिजिटल कैमरा होना चाहिए था, मैं ये फोटो निकालता था और आपको बड़ा करके देता था आपके ड्राइंग रूम के लिए. ब्यूटीफुल स्टाइल, ब्यूटीफुल फुटवर्क, ब्यूटीफुल एलिवेशन. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बघा रिप्ले दाखवत आहेत आमचे लाईव्ह टेलिकास्ट. हा शॉट वापस एकदा दाखवत असताना, आणि आता हा फोटो काढणार आहे मी. बघा काय स्टाईल आहे, काय स्टाईल आहे, काय स्टाईल आहे. ब्यूटिफुल स्टेबिलिटी. डोकं असेल, शोल्डर असेल, बॅट असेल, अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी काम पद्धतीने तो शॉट खेळत असताना. यावेळेला पुन्हा एकदा खेळत आहेत ऑन साइडला फरहान का फरमान. यहाँ पे फरमान देते हुए ऑपोजिशन टीम को अपना बेहतरीन क्रिकेट फरमान खेलते हुए. व्हाट अ शॉट. और ये छोटा सा बच्चा फरमान का शॉट देखने के बाद शांत हो गया है और फरमान की तरफ देख रहा है. मुझे भी खेलना है, फरमान बनना है. एक बच्चा उसके तरफ देखते हुए. यही तो क्रिकेट है. जनरेशन नेक्स्ट विल फॉलो. सृष्टीचा नियम आहे परिवर्तन, आणि सृष्टीचा नियम परिवर्तन आपल्याला पाळावाच लागतो. श्रीकृष्णाला धनुष्य पाहायला लागलं आणि तो माणूस रडायला लागला ज्याने धनुष्य मारला होता. यावेळेला रिवर्स. हो क्या बात है फरमान. इस शॉट को क्या नाम दूं मैं.
मैं तो इतना ही बोलूंगा, ये फरमान का शॉट है, ये फरमान के शॉट से पहचाना जाएगा। नीचे गिरे लेकिन अपना बॉडी बैलेंस संभालते हुए भी उन्होंने शॉट को फिनिश किया और स्कोर आगे बढ़ता हुआ पहले ही ओवर में 22 रन सोहम और फरमान ने बना दिए। एसएफ अब देखिए क्या बैटिंग किया है ये दोनों ने। एसएफ हमेशा ये पार्टनरशिप याद रहेगा। बेहतरीन क्रिकेट, हाई स्टैंडर्ड क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट, फुटवर्क क्रिकेट, ब्यूटीफुल क्रिकेट। वेन एवर आई सी दिस टाइप ऑफ क्रिकेट, मेरा जो कमेंट्री का स्टैंडर्ड है उसको बढ़ा देता हूं मैं। मुझे एक याद आ रहा है, जब मैंने ऑडिशन दिया था ऑल इंडिया रेडियो के लिए, तो पहला मैच कर रहा था मुंबई वर्सेस बड़ौदा और सचिन ने एक शॉट मारा था हमारे कमेंट्री बॉक्स के ग्लास के ऊपर। 32 डिलीवरी में उन्होंने 50 बनाए थे और वो काश टूटा और काश पूरा मेरे सर के ऊपर गया। लेकिन सचिन का दिल इतना बड़ा है, वो अंदर आए ड्रेसिंग रूम, उसके बाद वो हमारे कमेंट्री बॉक्स में आए। उन्हें मुझे सर लगा तो नहीं, मैं बोला नहीं, मैं नीचे बैठ गया, इसीलिए नीचे सर रखा तो काश पूरा सर पे गिरा। तो वो आए, मेरे सर के ऊपर हाथ रखा, मेरे से बात किया उन्होंने। ये उनकी, बोलते हैं ना, बड़ा दिल वाले इंसान जिसे हम कहते हैं, वैसी उनकी पहचान थी। मेरे साथ चंद्रशेखर संत कॉमेंट्री कर रहे थे। प्रसन्ना संत इनके पिताजी जो मुलुंड में रहते हैं, प्रसन्ना, उनको दोनों ही बेटे अभी कमेंट्री करते हैं। चंद्रशेखर संत हमारे बीच नहीं है, भावपूर्ण श्रद्धांजलि। इस बार गेंद उठा दिया और 2 मोबाइल गायब हो गया है ड्रेसिंग रूम से, और 2 मोबाइल गायब हो गया है, और एक पर्स और 2 मोबाइल गायब हो गया है। पर्स के अंदर 3 क्रेडिट कार्ड है। जिन्होंने भी लिया होगा उनको सवाल पूछा नहीं जाएगा। मुझे मालूम है इस टूर्नामेंट में बहुत सारे इंस्पेक्टर खेल रहे हैं, आपको कोई भी सवाल नहीं पूछेंगे, आप खाली मोबाइल और पर्स ला के दीजिए। मोबाईल 3 मोबाईल आणि पर्स हरवली आहे। ज्यांनी घेतला असेल 3 नाही 5 मोबाईल टोटल, ज्यांनी घेतला असेल परत करा। ठाणा स्पार्टन्सचे हे सगळे मोबाईल आहेत। किसी के बैग में गलती से आ गया होगा तो वापस कीजिए प्लीज। ऐसा हो जाता है कभी कभी, हम लोग निकलते वक्त गलती से किसी और का मोबाइल बैग में डाल देते हैं अपना करके। धाव संख्या झाली मैदानावरती ती 28। मोबाईल कोणालाही मिळाला असेल तर ठाणा स्पार्टन्सला परत करावं। आमची कमिटी त्या ठिकाणी गेलेली आता। मोबाईल हरवता कामा नये। एक तर त्याच्यामध्ये सगळे आपले नंबर्स असतात। अपील होतोय लेग बिफोरसाठी, पण निर्णय फेटाळण्यात येणार, कारण आउटसाइड जे ऑफ स्टंप होते। सी अंपायर 3 प्रश्न विचारतात। लाइन ऑफ द डिलिव्हरी, हाइट ऑफ द डिलिव्हरी, डायरेक्शन ऑफ द डिलिव्हरी, इनसाइड एज आहे की नाही, हे सगळे प्रश्न विचारल्यानंतरच उत्तर देतात। एलबीडब्ल्यू पाहिलं तर नासिर शेखच्या वाट्याला जास्त आले लेग बिफोर विकेट्स। एक किस्सा आठवतोय मला काउंटी क्रिकेटचा। एक प्लेयर बॅटिंग करत असताना खाली पडले स्टंपवरच्या समोर आणि त्यांच्या हेल्मेटला चेंडू लागला। पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू दिलं। प्लेयरने विचारलं मी तर खाली पडलो, हेल्मेटला बॉल लागला। यू आर नॉट एलबीडब्ल्यू, यू आर एचबीडब्ल्यू, गो टू द ड्रेसिंग रूम। चेंडू ऑफसाइडला कट करायचा प्रयत्न। एनी ऑब्स्ट्रक्शन इन फ्रंट ऑफ द स्टंप, लेट इट बी योर बॉडी, लेट इट बी योर पैर, लेट इट बी योर हाथ, लेट इट बी योर हेड, लेट इट बी योर आईज। तुम्ही कुठेही असाल स्टंपच्या समोर खाली पडले असाल तरी एलबीडब्ल्यू ही एकच प्रोव्हिजन आहे एमआयजीच्या माध्यमातून। आज सकाळी मी लोबो आणि नासिर बोलत होतो मार्कस कोटो विषयी। ऑफ साइडला कट केले, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मध्ये, 4 धावा मिळतील। इट इज अ बाउंड्री। मार्कस कोटो एक अत्यंत नामांकित पंच आहेत। त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये डिसिशनवर चर्चा होते, त्याच्यामध्ये इंटरनॅशनल अंपायर सुद्धा आहेत। लोबो सुद्धा त्या ग्रुपमध्ये आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते एखाद्या डिसिशनची। दिस इज हाऊ द क्रिकेट ट्रॅव्हल्स, दिस इज हाऊ यू शुड लर्न द क्रिकेट। मार्कस कोटोचे मी फॅन आहे, त्यांचे भरपूर पुस्तकंही वाचले, त्यांना फॉलोही केलं आहे भरपूर वेळा। पालघरला आम्ही एकत्र होतो 10 दिवस टुर्नामेंटसाठी, होमटेक्सच्या T20 टुर्नामेंटसाठी। सज्ज होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा। ओ रिव्हर्स शॉट खेळलेत, अगोदरच लाईन ओळखले, बसले खाली आणि चेंडूला पाठवलं डायरेक्ट बाउंड्रीकडे 4 धावांसाठी। व्हॉट अ शॉट,
षटकं संपले 2, धावसंख्या झाली 36, सरासरी 18 धावा प्रति षटकाच्या मागे ठेवत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. एकविरा पॅकर्स काय बॅटिंग करतायत. आई एकविराचा आशीर्वाद. धन्यवाद शशिकांत नाईक सर. थँक्यू शशिकांत नाईक सर, वन ऑफ द ग्रेट कोच ऑफ ठाणा. नाईक सर एक 2 मिनटं बसा, त्यांच्याविषयी आपण थोडं बोलूया. कारण एक व्यक्ती 55 वर्ष आयुष्यामधली लावते आणि त्या काळामध्ये लक्षात घ्या वर्षाला 250 रुपये कोचिंग घ्यायची. किती वर्षाला 250 रुपये कोचिंग फी होती. आता बघा महिन्याला कोचिंग फी किती आहे ती आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहिती नसतं कोच किती चांगला आहे. मात्र शशिकांत नाईक साहेबांनी असंख्य खेळाडू, असंख्य कोचेस, अभिजित काळेचे ते कोच आहेत, सुलक्षण कुलकर्णीचे ते कोच आहेत, असंख्य खेळाडू, प्रवीण तांबेचे ते कोच आहेत. या सगळ्या खेळाडूंना सातत्याने त्यांनी घडवलं, याचा सार्थ अभिमान आहे. आणि त्यांना पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांना पुरस्कार दिला, राज्यपालांनी पुरस्कार दिला, एकनाथ शिंदे साहेबांनी पुरस्कार दिला, रवींद्र फाटकनी पुरस्कार दिला, नरेश मस्केंनी पुरस्कार दिला. असंख्य पुरस्कार त्यांना मिळालेत. ठाणा भूषण, ठाणा वैभव आणि भरपूर पारितोषिक. मात्र महत्त्वाचा पुरस्कार राज्यपालचा होता. जेव्हा राज्यभवनमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांनी बोलून त्यांचा कौतुक केला कोश्यारी यांनी, हा सन्मान आहे. किती लोकांना राज्यपाल राज्यभवनामध्ये बोलवतात. हा सन्मान ठाण्याचा आहे, प्रत्येक नागरिकाचा आहे, प्रत्येक क्रिकेटरचा आहे. बॅली बसून चेंडूला ऑन साईडला पुल करतात, चेंडू जातो डीपमध्ये. इट इज अ 6. मेहनत काय असते. माझंही वय 63 आहे. 49 वर्ष मी सातत्याने कॉमेंट्री करतोय. पुढच्या वर्षी 50 होईल. मात्र सर 55 वर्ष कोचिंग करतायत. मीही ऑफिशियल कोच आहे, मागचे 22 वर्ष कोचिंग करतोय. अत्यंत कष्ट असतं, मेहनत असतं. आणि हे मेहनत करत असताना निस्वार्थ भावनेने आपल्या महादेवाची, नटराजाची सेवा आपण करतोय. ही भावना आहे आमच्या शशिकांत नाईक सरांची. हां बोल ना. आलो. हा 1 मिनटं जरा. 4 है इतना निकाला. 2 रन ना. या शशिकांत नाईक सर आलेत माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ग्रेट क्रिकेटर, ग्रेट कोच. 1968 ते 1978 पर्यंत ते टेनिस क्रिकेट खेळले. हा असा प्रशिक्षक आहे ज्यांनी लेदर क्रिकेट कधी खेळलं नाही, मात्र असंख्य लेदर क्रिकेटर घडवले. हा सन्मान आहे, लक्षात घ्या. 1968 ते 1978 79 पर्यंत लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खेळले. 700 विकेट त्यांनी काढले वेगवेगळ्या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर हे टेनिसचा बहुमान आहे, हा टेनिसचा सन्मान आहे. टेनिसचे खेळाडू, लेदर क्रिकेटर्स, टेनिसचे कोच घडवू शकतात. जे ऑफिशियल कोच आहे, ज्यांचा सन्मान एकदा नाही, प्राईम मिनिस्टरपासून, मुख्यमंत्र्यांपासून, राज्यपालपासून यांनी केला. बसा ना सर, 2 मिनटं बसा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शशिकांत नाईक, त्यांचं स्वागत आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बघत बसलेत, मात्र चेंडू आत्ता आलाय आणि त्या ठिकाणी तो जेल घेता आता घेतला जातोय. फलंदाज बाद होते. स्कोर सांग ना मला. 50 धावा. विकेट विकेट सांग. हां ऍड कर ना त्याच्यात. किती झाले. 50 फॉर द लॉस ऑफ 1. या आपण शशिकांत नाईक सरांशी बोलत होतो. सगळ्यात पहिलं पारितोषिक त्यांना प्राईम मिनिस्टरकडून मिळालं, देवी गौडा पुरस्कार. त्याच्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फेलिसिटेट केलं जेव्हा अभिजित काळे भारतासाठी खेळले. त्याच्यानंतर सुलक्षण कुलकर्णी हे रणजी ट्रॉफी खेळले. रणजी ट्रॉफी त्याच्या पुढच्या वर्षात त्यांनी जिंकून दिली, त्यांचेच प्रशिक्षणार्थी. प्रवीण तांबे रणजी ट्रॉफी खेळले, IPL जिंकले, IPL पण खेळले. श्रीकांत कारगे प्लेड फॉर रेल्वेज हे त्यांचे विद्यार्थी. विद्याधर काट जे आहेत तेही खेळले आणि विद्यार्थी कात रेल्वेसाठी. विद्याधर कात खेळले रणजी ट्रॉफीसाठी, तेही शशिकांत नाईक यांचे प्रशिक्षणार्थी. शशिकांत नाईक
1968 ते 78 1980पर्यंत 700 विकेट त्यांनी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून काढले. चत्ररुंडा आचार्य पुरस्कार त्यांना मिळालं. स्वातंत्र्यवीर पुरस्कार मिळालं. खंडू रांगणेकर पुरस्कार त्यांना देण्यात आलं. ठाणे गुणीजन पुरस्कार त्यांना मिळालं ठाणा महानगरपालिकेकडून. नरेश मस्केनी दिला. ऑन साईडला पुल केलंय. चेंडू ट्रॅव्हल होतं डीपमध्ये 6 धावा. त्यानंतर ठाणे गुणीजन पुरस्कार मिळालं ठाणा महानगरपालिका नरेश मस्केनी दिला. ठाणे गौरव पुरस्कार आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना दिला. ठाणे भूषण पुरस्कार राजन विचारे नरेश मस्के आणि रवींद्र फाटक सरांनी दिला बाईंनी. ठाणे समाज भूषण पुरस्कार गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र भगतसिंग कोश्यारी यांनी दिला राज्यपाल यांनी राजभवनमध्ये. क्रीडारत्न पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघटनेने त्याला दिला. ही अभिमानाची गोष्ट आहे. 50 वर्ष सेवा करणं, काम करणं, आणि आम्ही त्यांचं नाव काही ठिकाणी रेकमेंड करणार आहोत. आणि येणाऱ्या भाईंदरची जी स्पर्धा मध्ये दसरा आणि दिवाळीमध्ये जेव्हा होईल सुभाषचंद्र बोस 18 एकरमध्ये जिथे इंटरनॅशनल स्टेडियमचं काम चालू झालं आहे तेथे MCAचे सगळे लोक येतील तेव्हा मी सरांना नक्की बोलवीन. त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला जाईल. एक किस्सा मला सांगावासा वाटतंय शशिकांत नाईक सर. 1992ला माझं प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन झालं. अण्णा वैद्य सर उद्घाटनासाठी आले आणि अण्णांना मी भेटायला गेलो. संजीव उपाध्ये जे पत्रकार आहेत त्यांच्याबरोबर मित्र आहेत माझे. अण्णांना मी म्हटलं अण्णा उद्या उद्घाटनाला यायचं आहे. म्हटलं बाळा मी यायला तयार आहे पण मला सोडायला कोण येणार. म्हटलं सर तुम्हाला घ्यायला पण मी येणार, सोडायला पण येणार, तुम्ही चिंता करू नका. तर त्यांच्या सून जी आहे ती म्हणाली भरपूर लोक घेऊन जातात पण सोडायला येत नाहीत, अण्णांना एकटं यावं लागतं. म्हटलं असं काही होणार नाही. तर त्यावेळेला टाटा CLO कार होती. मी ती व्हाईट कार माझ्या मित्राकडे होती. मी ती घेऊन गेलो आणि अण्णांना घेऊन आलो. धावसंख्या सांगूया. स्कोर सांग. 3 ओव्हरनंतर 57 धावा, एक गडी बाद ही धावसंख्या आहे. तर अण्णांना मी घ्यायला गेलो सकाळी 6:30-7 वाजता आणि अण्णा वैद्य यांनी संदीप पाटील अमित पागनीस यांना घडवलं आहे आणि अण्णांना घेऊन आलो. आणि त्यावेळेला आमच्या महानगरपालिकेचे महापौर होते आणि नगराध्यक्ष होते नगरपालिकेचे. त्यांच्या दिलीप बाबर क्रिकेटर आहेत, उपनगराध्यक्ष होते. त्यांच्याकडून त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे एक प्रशिक्षणार्थी होते विलास नाईक आमच्याकडे क्रिकेटर आहेत, ते पण आले. अण्णांना आम्ही चांदीची समई दिली मोठी आणि 1 लाख रुपये महानगरपालिकेकडून दिलं आणि त्यांचा गौरव. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले, अक्षरशः रडत होते ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्याचा व्हिडिओ आहे, मी व्हॉट्सअपला नक्की टाकीन. तो एक आठवण आहे मला आणि तिथूनच रोहित शर्मा घडला याचाही मला अभिमान आहे. आमच्या अकॅडमीचा तो प्रोडक्ट आहे. 29 खेळाडू आम्ही मुंबईला देऊ शकलो याचा सार्थ अभिमान आहे. लहान असताना रोहित माझ्याकडे होता, नंतर तो पहाडेमध्ये गेला, नंतर दिनेश लाडकडे गेला. ही एक आठवण आहे. रोहितने याचा उल्लेख ऑस्ट्रेलियाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला होता जेव्हा मी लहान असताना माझे कोण कोच होते. रोहित एक वेगळा खेळाडू होता. वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी चांगलं प्रशिक्षण घेतलं आणि आज बघा वन ऑफ द वर्ल्ड टाईम क्रिकेटर आहे. हे बोलायचं तात्पर्य शशिकांत नाईक साहेब माझ्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. द कोच वर्क्स व्हेरी हार्ड. 2 असे प्रशिक्षक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचा सन्मान केला जातो. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आपले रमाकांत आचरेकर सर आणि दुसरे आहेत अण्णा वैद्य आणि तिसरे आहेत आमचे शशिकांत नाईक सर. यांचं नाव मी नेहमी घेईन. या 3 जे प्रशिक्षक आहेत ज्यांनी खूप कष्ट घेतलेत पुढच्या पिढीला घडवण्यासाठी. माझा मुलगा मुंबई खेळला आहे ऑलरेडी सिद्धेश आणि तो मला सांगतो बाबा बस झालं आता, तुम्ही खूप वर्ष काम केलं. म्हटलं थांब, तू मला बसवलंस ना तर वरती जाईन. काम करत राहिलो तर जिवंत राहीन. काम करत राहू दे मला, कारण हे माझं पॅशन आहे आणि पॅशन जिवंत ठेवणं आवश्यक आहे. चेंडू खाली राहतोय. लो फुल टॉस होता. लो फुलटॉसचा शब्द कॉमेंटेटर हल्ली वापरतात, मी हल्ली वापरायला गेलो. फुलटॉस लो किंवा वरती असा काही नसतो. मात्र लो फुलटॉसचे शब्द आमच्या तोंडूनसुद्धा आता आले. नवीन शब्दांचं नवीन समालोचक आता वापर करतात. मात्र आत्ताचे समालोचक सोशल मीडियाच्या माध्यमातून समालोचन करतात. तसं करून चालणार नाही. तुम्हाला चांगले पुस्तकं, चांगले पेपर्स, शब्दकोश तयार करायला पाहिजे. प्रत्येक आठवड्यात नवीन 50 शब्द शिकले पाहिजे. आजही मी नवीन 50 शब्द प्रत्येक आठवड्यात शिकतो. मराठीचे, हिंदीचे, इंग्लिशचे. आवश्यक आहे ते. खाली राहतोय चेंडू. अंडरआर्म बॉक्सटेल टॅप करताना हा चेंडूला पाठवत आहे पॉईंटला. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात बाळगोपाळच्या माध्यमातून खेळला जातो. याच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जवळजवळ 49 वर्षा अगोदर आम्ही पहिली कॉमेंट्री राम मंदिर रोडला भाईंदर वेस्टला केली होती. त्यांचा कॉमेंटेटर आला नाही म्हणून मला बसवला आणि नंतर मी कॉमेंट्री एन्जॉय केली. त्यावेळेला लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात मी खेळत होतो. बेसिक माहिती होतं मला.
धावसंख्या 58 फॉर द लॉस ऑफ 1. अतिशय सुंदर पद्धतीने हा शॉट खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू लांब नाही गेला. जवळ असताना चेंडू उचलायला वेळ लागला म्हणून अजून एक धाव पूर्ण होते. कधी कधी असं घडतं. लेग बाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वन ऑफ द ग्रेट कोच ऑफ ठाणा, शशिकांत नाईक, वॉज वर्किंग फॉर लास्ट 55 years. थँक्यू डिअर. आताच 358 ग्रुपमध्ये लिंक पाठवली आपल्या सेंट्रल प्रीमियर लीग 2025ची. आमच्याकडे 400 ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये MC आहे, BCC आहे, ICC आहे, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, महाराष्ट्र क्रिकेट आहे, टेनिस क्रिकेट आहे. ठाणा क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात आहे, कारण आम्ही ठाणे जिल्ह्याचे आहोत. ऑन साईडला चेंडू जातोय, कॅच सुटत असताना, कारण ज्या पद्धतीने ते धावत होते, ज्या पद्धतीने जवळ आले, त्यांनी खाली घ्यायला पाहतो, ते वरती घ्यायला गेले. कॅच दोनही हात वरती घ्यायला गेले. खाली घेतला असता तर तो मिळाला असता, कारण वरती घ्यायला जाता तेव्हा एक तर तुम्ही वेगामध्ये असता, मोशनमध्ये असता, त्यावेळेला चेंडू तुमच्या हातातून खाली पडू शकतो. हे शिकवण गुरुकडून मिळतं. आपला देश गुरूंसाठी ओळखला जातो. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. आणि तेच ठाण्याचे गुरु बसलेत आमच्याबरोबर शशिकांत नाईक. ऑन साईडला येतो त्याच फिल्डरकडे चेंडू, काय पाठ सोडत नाही आहे त्याची. अजून एक धाव. सर, लहान मुलांना शिकवायला आवडतं का मध्यमवर्गीयांना शिकवायला आवडतं? सुरुवातपासून लहान मुलापासून. बरोबर, लहान मुलं, कारण ते लहान असतात, मोळ करता येतं त्यांना. ABCD पासून शिकवायला लागतं. येस, त्यांना सुरुवातीपासून सगळं शिकवावं लागतं. चेंडू लॉफ करायचा प्रयत्न ऑफ साईडला जात आहे. इट इज अ 6, बिग 6. सर, तुम्ही नो डाऊट अभिजित काळे एकमेव नाव आहे ठाण्याच्या माध्यमातून जे भारत खेळले, आणि त्याचे तुम्ही गुरु आहात, कोच आहात. याच्या व्यतिरिक्त प्रवीण तांबेसारखा अतिशय चांगला खेळाडू तुम्ही रणजी ट्रॉफीला दिलात, IPLला दिलात. त्याच्यानंतर सुलक्षण कुलकर्णीसारखा अत्यंत गरीब आणि मध्यमवर्गीयाचा खेळाडू, या खेळाडूला तुम्ही सुद्धा घडवलात. मला आठवतं एकदा वानखेडेहून निघालो तेव्हा सुलक्षण आणि मी फर्स्ट क्लासमध्ये एकत्र होतो, आणि 1 तास आम्ही एकमेकांशी बोलत होतो घरी येईपर्यंत. असंख्य आठवणी आहेत सुलक्षणच्या माध्यमातून. व्हेरी हार्ड वर्किंग कॅप्टन, हार्ड वर्किंग कोच ऑफ मुंबई ऑल्सो. धावसंख्या झाली 68. बरोबर ना, 68 झाली. विकेट 68 फॉर द लॉस ऑफ 1 इन द लास्ट ओव्हर. कुठली टीम बॅटिंग करते? टीम बॅटिंग कुठली करते? एकविरा पॅकर्स. 68 इन द लास्ट ओव्हर फॉर द लॉस ऑफ 1. आनंद श्रेष्ठ या मुलाची ओळख मागच्या वर्षीच झाली आहे, 1-2 वर्षापूर्वी. मात्र ज्या पद्धतीने तो काम करतोय, ज्या पद्धतीने त्याची क्रिएटिव्हिटी आहे, ज्या पद्धतीने तो आता इव्हेंट मॅनेजमेंट बनवायच्या विचारात आहे. काल विकास तावडे आणि मी बोलत होतो, ग्रीन सिग्नल आहे. आमच्याकडून जी काय मदत होईल आनंद श्रेष्ठला आम्ही करू. इज अ फॅन्टॅस्टिक ह्युमन बिईंग. सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात, चांगले क्रिकेटर आहेत, चांगलं ज्ञान आहे, इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही लँग्वेजमध्ये काम करतायत. मी त्यांना माझ्याबरोबर कॉर्पोरेटला त्यांना घेऊन जायचं ही माझी इच्छा आहे, कारण त्यांचं पब्लिक रिलेशन असो किंवा परफॉर्मन्स असो अतिशय हाय स्टँडर्ड आहे. फुल टॉस आहे, ऑन साईडला उचललंय. इट इज अ 6. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद श्रेष्ठ ठाणा TPL ठाणा प्रीमियर लीगमध्ये कमिटी मेंबर होते. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघताय विकास तावडेबरोबर खूप सुंदर काम करताय सेंट्रल प्रीमियर लीग 2025साठी. मी विकासशी बोलत होतो, आपली सगळ्यांची मैत्री कौटुंबिक झाली आहे, आणि त्यामुळे भविष्यामध्ये अजून चांगल्या गोष्टी, चांगली सुंदर स्पर्धा आपण लोकांसमोर आणणार आहोत ॲज अ ग्रुप. मेघा आहे, विकास आहे, रणजित पिल्ले आहेत आमचे. ऑन साईडला कव्हर करेपर्यंत अजून एक चेंडू उचलायचा प्रयत्न.
अजून एक षटकार. बघा परमारविषयी मला शशिकांत नाईक सर सांगतायत 5 वर्षाचा असताना परमार त्यांच्याकडे होता, एवढा लहान असताना. एक गोष्ट मी स्टेजवर पाहिलं, जेव्हा जेव्हा सगळे खेळाडू येत होते आल्यानंतर सरांना वाकून नमस्कार करत होते. हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण गुरुचा देश आहे. आणि जे गुरु आपल्याला घडवतात, मग शाळेतले टीचर असो, कॉलेजमधले टीचर असो किंवा खेळामधले गुरु असो, लहानसा मुलगा पाणी घेऊन जात असताना पुढची पिढी आपल्याला दिसतंय. पाणी नाही, कॅप घेऊन गेलाय, नाही बक्षीस दिलंय, कॅश प्राईज दिलंय. टेनिस विश्वामध्ये पैशांचा पाऊस पडतोय. रतनबुवामध्ये 3 षटकाराला 72,000चं कॅश प्राईज दिलं होतं. संदीप पुठाणे याला ऑन साईडला वळवलंय. व्हॉट अ ब्युटिफुल स्वीप, पेडल स्वीप, ब्युटिफुल स्वीप. स्वीप खेळावा रोहित शर्मानी. धावसंख्या 42 वर खेळत आहेत फलंदाज. इंडिव्हिज्युअल स्कोर 42, टीम स्कोर सांग. 85. टीम स्कोर इज 85. त्याचं नाव काय? फरमानला अजून एक पारितोषिक. व्हॉट अ बैटिंग फ्रॉम फरमान. आज बहुत अलग स्टाइल का क्रिकेट खेला है फरमान ने. उठा दिया वापस एक बार, और ये 48 के ऊपर फरमान. इसके पहले कल उन्होंने 59 रन बनाए थे और नॉट आउट भी रहे थे. और एक कैश प्राइज आता हुआ फरमान को, बहुत सारे कैश प्राइज. और सेल्फी लेने के लिए आ गए ग्राउंड के ऊपर. अरे बाप रे, अरे बाप रे, ये तो एक पहला स्पेक्टर है जिन्होंने सेल्फी लेने के लिए ग्राउंड के अंदर गए. ये प्यार है फरमान के ऊपर का. हाँ, और एक 50 रन फरमान के तरफ से आता हुआ. तालियों के आवाज आप सुन सकते हैं, सभी दर्शक उनके अभिनंदन करते हुए. कल उन्होंने 59 रन की पारी खेली थी, आज 50 रन की पारी खेलते हुए. दर्शकों का प्यार आपने देख लिया पिछली 4-5 मिनट में. लेदर का क्रिकेट जो हुआ दादोजी कोंडे स्टेडियम में, उसमें भी उन्होंने एक टीम को रिप्रेजेंट करते हुए 42 रन, 42 रन लेदर क्रिकेट में बनाए. 14 बॉल में 40 रन लेदर क्रिकेट के उप मुख्यमंत्री चषक में उन्होंने दादोजी कोंडे स्टेडियम में बनाए. तो फरमान ने पिछले 2-3 दिन में बहुत अच्छी पारी खेली है. 59 यहाँ पे कल, 50 रन अभी यहाँ पे, और कल उन्होंने 42 रन की बेहतरीन पारी दादोजी कोंडे में लेदर क्रिकेट में उप मुख्यमंत्री चषक में उन्होंने दिखा दिया है कितने अच्छे प्लेयर है. स्कोर बता टीम का. तो टीम का स्कोर हो गया 95. सबसे बड़ा स्कोर था 100 रन, कल हमने देखे थे. आज 95 बनता हुआ, और जीतने के लिए 96 का टारगेट यहां पे दिया गया है. सामने वाला टीम कौन सा है? संडे बॉयज. संडे बॉयजला एक मोठं डोंगर, संडे बॉयजला एक मोठं डोंगर 96 धावांचा दिलंय. नाईक सर, तुम्ही जसं उल्लेख केलात या ठिकाणी भरपूर मुलांना घडवलात. अशी प्यारी बघितल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला? अभिमान वाटतं आपल्या आयुष्यामध्ये? एक तर तुमचं आजचं वय पण तुम्ही मला सांगावं, कारण 55 वर्षाची तुमची करिअर, 71 म्हणजे 71 वर्ष, आणि या वयामध्ये तेवढेच फिट आहात तुम्ही, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तुम्ही खूप सुंदर काम करताय. मात्र इथे फरमानच्या खेळीविषयी तुम्ही थोडंसं अभिनंदन करावं असं मला वाटतं. नाही नाही, फरमान खरोखर जिद्दी पोरगा आहे, काही आहे, मेहनती आहे, तो काही करू शकतो. असं ते मला तर वाटतो. तो कुठे गेला तर पण नाव खराब करून येणार नाही. तर जिद्दी मुलगा आहे, तो काहीही करू शकतो असं म्हणतात नाईक सर. कारण फरमाननी जी खेळी काल 59 धावांची दाखवली, आज 50 धावांची दाखवली. आज वेगळा स्टाईल होता, अत्यंत वेगळ्या पद्धतीने आज खेळत होता. ज्या वेळेला तो इनसाइड आउट खेळला, ज्या ऑफ साईडला, तो शॉट बघण्यासारखा होता, एखाद्या कॅमेरामध्ये कैद करावा असा शॉट होता. तर असे काही क्रिकेटर असतात ज्यांना बघून आपल्याला उत्साह मिळतो, आपल्याला सकारात्मक वृत्ती मिळते, मोटिवेशन मिळतो, ऊर्जा मिळते. तसं फरमाननी बॅटिंग केली.
वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, ग्रेट पॉप्युलर क्रिकेटर यांचं आगमन झालंय आणि त्यांचं रमेशजींचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय गणेश सोनकर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊया. विकास तावडे आमच्या ऑर्गनायझर या ठिकाणी उपस्थित आहेत. सेंट्रल प्रीमियर लीग 2025 आणि गणेशजींचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन गणेश सोनकर साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, ग्रेट लिजंड प्लेयर, त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सेंट्रल प्रीमियर लीग 2025मध्ये स्वागत करतोय. गणेश सोनकर साहेबांचं स्वागत आहे, सुस्वागतम. त्यांना विनंती करतो स्थानापन्न होण्यासाठी. ज्यावेळेला सामना सुरू या माझे सहकारी समालोचक ऐकूया माझे सहकारी समालोचक अमर सकपाळ यांना. रसिकांच्या माहितीसाठी वन ऑफ द ग्रेट प्लेयर गणेश सोनकर आमच्याबरोबर उपस्थित आहेत. वन ऑफ द ग्रेट कोच ऑफ ठाणा शशिकांत नाईक सर उपस्थित आहेत. रवी सर आमच्याबरोबर आहेत. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धा चालू आहे. हॅलो, थँक्यू बाळासुब्रमण्यम सर. आपण एक गोड आवाज आपण ऐकतोय. महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचकाच्या यादीमध्ये ज्या समालोचक हॅलो हॅलो महाराष्ट्रातील नामवंत समालोचकाच्या यादीमध्ये ज्यांचं नाव येतं असे आपले सर्वांचे बाळा सरांचा आपण आवाज ऐकतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सेंट्रल प्रीमियर लीग 2025 सीझन 5वा आहे ह्या स्पर्धेचं आणि ह्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय आपल्या स्टेजवरती माननीय सन्माननीय विकास तावडे सर. दरवर्षी सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतं विकास तावडे सरांच्या. आणि या वर्षी देखील आमचे SSCचे एक आधारस्तंभ माननीय सन्माननीय कैलासवासी आणि आमचे जिवलग मंगेश भोसले दादा आमचे आम्हाला सोडून मात्र देवाघरी गेले आणि त्यांच्याच आठवणीसाठी आम्ही ही स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ आज मात्र ह्या CPLच्या माध्यमातून पूर्ण करतोय. नेहमीच मंगेश भोसले दादाची आठवण आम्हाला नेहमीच स्मरणात राहील आणि त्याची कमी जी आम्हाला आतापर्यंत कोणताही नवीन आमचे सदस्य जॉईन होतील आणि त्याची कमी मात्र आम्हाला जी नेहमी पाहायला मिळेल ती मात्र कोणी पूर्ण करू शकणार नाही. असं एक व्यक्तिमत्व होतं मंगेश भोसले यांचं आणि त्याचं निधन हे मात्र आमच्यासाठी खूप एक लॉस होता आणि त्याच्या स्मरणार्थ आज मात्र आम्ही ही भव्यदिव्य स्पर्धा आज पूर्ण करतोय. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. संडे बॉयज प्रतिस्पर्धी संघ एकविरा पॅकर्स प्रथम फलंदाजी करत असताना 95 धावांचा टार्गेट मात्र धावफलकावरती लावलाय. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे संडे बॉयज या टीमला. दरम्यान आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 100 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या आर्या फायटर्स या संघाच्या नावावरती 100 धावांचा रेकॉर्ड आहे आणि आज त्यांच्या बरोबरीने जातील की काय असं वाटलं होतं एकविरा पॅकर्स. या वेळेला मात्र चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या इथे सीत प्रोटेक्शन आहे तिथे मात्र एक झेल टिपला जातोय. आयकॉन खेळाडू फलंदाज बाद होत आहेत. कल्पेश बारिया यांची खेळी समाप्त होतीये. शहाण्णव धावांचा पाठलाग करतोय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते कल्पेश बारिया आणि त्यांची विकेट जाताना पाहायला मिळते. गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत कल्पेश
आणि धक्का क्रमांक 1 देखील आपल्याला धावफलकावरती लावला जातोय, तो कल्पेश बारे यांच्या माध्यमातून संडे बॉयज टीमला. दरम्यान न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. यस, धीरज एक डावखुरा त्याचे फलंदाज आहेत. आणि कालच्या दिवसामध्ये मला वाटतं दुसऱ्या सामन्यामध्ये SK सेवा फाउंडेशन या टीम समोर खूप चांगली बॅटिंग केली होती धीरज यांनी. पाहूयात स्ट्रायकिंगवरती धीरज, तर नॉन स्ट्रायकिंगवरती प्रथमेश SRA यांना आपण पाहू शकतोय. दरम्यान एक मोठं धावफलक आहे. पाहूयात ह्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करेल का संडे बॉयचा संघ, कारण की डू ऑर डायची मॅच आहे. जो संघ ही मॅच जिंकेल तो थेट मात्र आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल एलिमिनेशन क्वालिफायर राऊंडमध्ये. दरम्यान यावेळेला देखील आल्या मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, ज्या पावलांनी मैदानामध्ये आले होते त्याच पावलांनी पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 2 फलंदाज धीरज यांची खेळी समाप्त होते. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय एकविरा पॅकर्स टीमचे सोहम पवार, आणि काय गोलंदाजी करतायत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आतापर्यंत 2 विकेट घेतल्या आहेत आणि फक्त 1 धावा खर्च त्यांनी केले आपल्या गोलंदाजीतून. फलंदाजी देखील जर पाहिली तर खूप चांगली केली होती ह्या मॅचमध्ये फरमान खान यांच्या जोडीला. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना मित्रांनो, तर खूप मोठे इतिहास नोंदवले गेले. आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अमर जयस्वाल यांनी 1 धावा खर्च करत 5 विकेट मिळवून गेल्या. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांचा बोलबाला देखील आपल्याला पाहायला मिळालाय. मला ह्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर फरमान खान याने आपल्या या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक नोंदवलं. तब्बल 5 अर्धशतकं या स्पर्धेच्या माध्यमातून नोंदवली गेली आहेत. अक्षय माडिक असतील, त्याचबरोबर राजन पाटील असतील, त्याचबरोबर आसिफ खान, आणि तब्बल 2 अर्धशतकं आपण फरमान खान, अशी तब्बल 5 अर्धशतकं आपण पाहिली ती या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे कुठे ना कुठे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली ही खेळपट्टी आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. दरम्यान यावेळेला मात्र अतिरिक्त चेंडू हाताळताना पाहायला मिळतात. सोहम थोडीशी लाईन लेंथ खराब टाकताना पाहायला मिळत आहेत. चेंडू अतिशय वळण घेताना पाहायला मिळाला, परिणामी तिथे वाईट बॉल दिला गेला. दरम्यान पुढील चेंडू यावेळा देखील तसाच चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. नवीन बॅटर आपण पाहतोय दीपक यांना नाशिर शेख सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर चेंडू तिथे डिक्लेअर करतायत आणि ही अवांतरच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते 3 या आकड्यावरती. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे संडे बॉयज टीमला आणि प्रयत्न करावे लागतील. जर प्रयत्न मैदानामध्ये केले तर नक्कीच ही जी धावसंख्या आहे ती पूर्ण करू शकतो संडे बॉयज हा संघ. परंतु त्यासाठी मेहनत आणि प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, दोन्ही मंचावरती तुम्हाला प्रयत्न आणि मेहनत नेहमीच करावी लागते. यावेळेला मात्र इनसाइड आउट फटका खेळलेत. फटका लाजवाब आहे, एक्स्ट्रा कव्हर्सला भेदलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर्स रिजनच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला दीपक यांच्या बॅटमधून. शरीरापासून दूर जरूर ठेवतायत, परंतु पाहिलं की फुलटॉस चेंडू आहे आणि त्याला फक्त बॅटवरती घेतला आणि दिशा दिली ऑफ साईडला. आणि कव्हर्स रिजन मध्ये मात्र ह्या 4 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे सरकते 2 गडी बाद 7 धावा. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस. आणि गोलंदाजी मार्कवरती सोहम पवार गोलंदाजीसाठी आहेत एक आयकॉन खेळाडू एकविरा पॅकर्स संघाचे. आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये सोहम पवार यांचा देखील खूप महत्त्वाचा पाहायला मिळालाय. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, आणि या तिन्ही क्षेत्रांमध्ये मात्र खूप चांगलं योगदान मात्र सोहम पवार यांचं दिलं गेलंय. यावेळेला पुन्हा एकदा पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. या षटकामध्ये थोडंसं लांबलेलं षटक जरूर म्हणता येईल, कारण की आतापर्यंत 3 अतिरिक्त चेंडू सोहम पवार यांच्या गोलंदाजीतून हाताळले गेले. धावसंख्या पुढे सरकते ती 8 या आकड्यावरती. आणि सोहम पवार यांनी जर आपण पाहिलं तर नुकतीच ठाणे प्रीमियर लीग जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंटचा किताब देखील या खेळाडूच्या नावावरती राहिलाय. आणि तोच फॉर्म घेऊन ह्या सेंट्रल प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपणास पाहायला मिळतोय. यावेळेला पहा अतिशय वेगवान चेंडू 3 यष्ट्यांच्या मधोमध फलंदाजाला बॅट खाली ठेवण्यासाठी प्रवृत्त करणारा हा चेंडू टाकतायत. या चेंडूचं उत्तरच नव्हतं, परंतु तिथे मात्र एक सिंगल अडवू शकणार नाहीयेत. एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये
दीपक आणि प्रथमेश ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. संडे बॉयज टीमकडून खेळण्यासाठी आली आहे आणि या जोडीला मात्र कुठे ना कुठे एक चांगला खेळ दाखवावा लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर पैजा चेंडू, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल. दुसरी धावेचा प्रयत्न होता परंतु लगेचच चालाकीने मात्र थ्रो करताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त आणि धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती भारतरत्न, ज्याला क्रिकेटचे देव म्हणून देखील आपण पाहतो, असे आपले सर्वांचे लाडके भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपण धावफलकावरती पाहतोय. 10-10 लॉस ऑफ 2 विकेट. दहा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 96 धावांचा पाठलाग करतोय. 24 मध्ये 86 कंप्लीट करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती मोहसिन यांना मात्र गोलंदाजीसाठी आणलं जात आहे आणि फरमान खान देखील आपण पाहू शकतोय टीव्ही स्क्रीनवरती कानमंत्र देखील देताना पाहायला मिळत आहेत. कारण की मैदानाची भौगोलिक स्थिती जर पाहिली ना मित्रांनो तर ऑन साईड आणि ऑफ साईड खूप जवळ आहे, परंतु मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर्स हे जे रिझन आहेत ते थोडेसे दूरवरती आहेत. आणि आता हे जे कानमंत्र आहे ते कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल ते देखील पाहणं तेवढं गरजेचं असेल. मोहसिन यांची दरम्यान 24 मध्ये 86, रिक्वायर रन रेट 21.50 म्हणजे जवळपास 22 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला पहिला चेंडू लो फुल टॉस, मिड ऑनचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत प्रथमेश जोंधळे, परंतु त्यांच्याकडून होतीये चूक आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय हा चौकार. क्रिकेट खेळताना तुम्हाला फलंदाजी येत नसेल तरी चालेल, गोलंदाजी येत नसेल तरी चालेल, परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षण येणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. प्रत्येक खेळाडूची सुरुवात जर आपण पाहिली तर त्याच्या संघामध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्येच होताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र तो खेळाडू एक फलंदाज आणि गोलंदाज म्हणून आपण पाहतो. दरम्यान तिथे क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल होताना आपणास पाहायला मिळाले, परिणामी 4 धावा तिथे मिळाल्या. यावेळेला देखील एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, बॅटची घेतली आहे वरची कडा, यष्टीरक्षक सोहम पवार होते, पकडला जातोय झेल आणि फलंदाज प्रथमेश यांचा सामना. धक्का क्रमांक 3, बॅट्समॅन डग आउटच्या दिशेने. काय गोलंदाजी केली आहे. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतरच्या पुढील चेंडूवरती त्याचं उत्तर दिलं जात आहे. मोहसिन यांच्या गोलंदाजीतून फलंदाजाला बाद केलं जात आहे. फलंदाजांची पडझड मात्र पहिल्या 2 षटकामध्येच पाहायला मिळते. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि 14 धावा. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. मोहसिन यांचं नवीन बॅटर शफी मैदानामध्ये आलेत. पाहूयात शफी काय करतील आपल्या संघासाठी. संडे बॉयज संघाकडून मात्र आपलं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान मोहसिन सज्ज होतील. वेळेला पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. पण क्रिकेटमध्ये फ्रंट फूट आणि मोबाईलमध्ये नेटवर्क जर नसेल ना मित्रांनो तर दोन्ही गोष्टी काही कामाच्या नाही. परिणामी आपण ह्या चेंडूवरती पाहिलं शफी यांचा जो चेंडू फेकला गेला तर पाय थोडेसे हल्ले नाहीत आणि परिणामी त्या चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. यावेळेला लो फुल टॉस ऑन साईडला खेळलेत, एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या पासून मात्र दूरवरती चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. शफी यांच्या बॅटमधून चौकार. बाबू यादव यस आणि नक्कीच आमचे एसएससीचे एक आधारस्तंभ आमच्या सर्वांचे लाडके बाबू यादव सरांचं इथे आगमन होत आहे, तर त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम बाबू सर. नेहमीच क्रिकेटसाठी अग्रेसर. अरे मला आता बोलले तर मी काय 3 गडी बाद 18 धावा धावफलकावरती.
शफी आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहे, चौकार येतोय, अशीच फलंदाजी करावी लागेल, प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवावं लागेल शफी यांना. यावेळेला आखुटापाचा बॉल होता, मिस टायमिंग झालाय, प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीयेत. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक सागर मिमरोड चेंडूवरती येतील, तोवर मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्येत भर पडतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील शफी मोहसिन यांचा. समोर सामना करतील दीपक थोडेसे 2 चेंडू आणि 5 धावांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. तर शफी 3 चेंडू आणि 5 धावांवरती. धावसंख्या जर पाहिली तर 19 चेंडूंमध्ये 77 धावाचा पाठलाग अजून पूर्ण करायचा आहे संडे बॉयज टीमला. दरम्यान पुढील चेंडू, हो यावेळेला यू मिस हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. मागे वळून पाहतात तर काय दांडी गुल झाली आहे. फलंदाज OUT आउट. काय चेंडू हाताळलाय, बरोबर मिडल एसटी वरती चेंडू जाऊन आदळतोय. आपण पाहू शकतोय cricket.in माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. आणि काय चेंडू टाकलाय, बरोबर बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडू टाकत असताना मिडल एसटी उद्ध्वस्त केली. आणि फलंदाज तिथे आपल्याला दीपक बाद होताना पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 19 धावा धावफलकावरती संडे बॉयज टीमची पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाजांची पडझड मात्र पाहायला मिळाली. संडे बॉयज टीमची धावसंख्या 19 वरती स्थिरावलेली आहे. आणि आता आपण जो समीकरण आहे 18 चेंडू आणि 77 धावांची गरज. जवळजवळ प्रत्येक षटकामागे 26 धावांचा पाठलाग करायचा आहे ते संडे बॉयज टीमला. नवीन गोलंदाज सागर मिमरोट, एक डावखुरा हाताचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सागर स्ट्राइक वरती सामना करते शफी. तर नवीन बॅटर संकल्प मैदानामध्ये कोणता संकल्प घेऊन आलेत पाहूयात. यावेळेला पहिला चेंडू फुल टॉस कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश मॉन्टी तिथे चेंडू खाली येत आहेत आणि शफी यांची देखील खेळी इथे समाप्त होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 5, फलंदाज बाद. प्रथम जर पाहिलं तर एकविरा पॅकर्स टीमने मात्र फलंदाजी केली होती आणि फलंदाजी देखील खूप चांगली केली. तब्बल 96 धावा धावफलकावरती लावल्या. आणि आता गोलंदाजीच्या जोरावर देखील एक चांगली गोलंदाजी आपल्याला मात्र या संघाकडून पाहायला मिळते. म्हणजे एक परिपक्व संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. सँडी पाटील यांचा हा संघ, ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले संदेश पाटील आपण पाहू शकतो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखील आहेत. आणि त्यांचा हा संघ आहे आणि नेहमी सातत्याने खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेला आकुटापाचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र पुरेपूर समाचार घेतला. शॉर्ट अँड पुलचा फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. आणि ह्या स्पर्धेचा पहिला ह्या मॅच मधील पहिला षटकार या इनिंग मधील पाहायला मिळतोय बॅटर सचिन यांच्या बॅटमधून. 5 अर्धशतक लागली का 6 अर्धशतक लागली रे? 2, एक अक्षय माडिक, एक आसिफ खान, एक राजन पाटील, दीपक पाटील का राजन पाटील, एक सचिन चव्हाण, एक सचिन चव्हाण, 6 लागले ना आज. हा तो तब्बल टोटल. यावेळेला पुन्हा एकदा आकुटापाचा बॉल होता, मिस टायमिंग झालाय. यष्टीरक्षक थोडेसे बीड होत आहेत आणि पंच मात्र सांगतायत हा 22चा चौकार येतोय. यष्टीरक्षक मात्र पाहतच राहिले की चेंडू कशा पद्धतीने आला आणि सरळ मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. दरम्यान यावेळेला एक चोटी डाव घेण्याचा प्रयत्न होता. चांगला पिकअप अँड थ्रो यष्टीरक्षक सोहम पवार करताना पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. जर डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र नक्कीच सचिन यांची खेळी बाद होऊ शकली असती, परंतु तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. 30 धावा धावफलकावरती, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती संडे बॉयज टीमची धावसंख्या. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकलाय.
आणि मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे तिथे एकविरा पॅकर्स टीमची. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. फोर्स तर केला चेंडूला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे अज्जू. चांगला पिकअप अँड थ्रो आणि षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होत आहेत. धावसंख्या जी पाहायला मिळते ती 5 गडी बाद 31 धाबा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 65 धाबांची गरज. 65 रन्स रिक्वायर्ड 12 बॉल्स असं समीकरण आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान थोडीशी पकड जरूर मजबूत केली एकविरा पॅकर्स टीमने, परंतु क्रिकेट आहे. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. सोहम पवार वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दरम्यान सेंट्रल प्रीमियर लीग 2025 पर्व 5वा आपण पाहतोय. आजचा हा स्पर्धा शेवटचा आणि अंतिम दिवस. आजच्या दिवसामध्ये लीग मॅचेस मधला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर क्वालिफायरचे मॅचेस चालू होतील आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनल देखील आपण पाहणार आहोत. दरम्यान सोहम पवार सज्ज होत आहेत. हो, यावेळेला अतिशय वेगवान चेंडू 2 पायाच्या मधोमध मात्र चेंडू येतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय वेगवान चेंडू टाकला होता सोहम याने. आणि डॉट बॉल ने सुरुवात केली या षटकाची. 15 ते 17 पावलांचा रनअप आहे सोहम पवार यांचा. दरम्यान हा चेंडू यावेळेला आखोटापाचा बॉल, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं. मिस टायमिंग झालाय. मिड विकेटला खाली सागर मिमरोड येत आहेत. पकडला जातोय जेल आणि 6वा गडी गारद होतोय. संकल्प यांची खेळी समाप्त होते. अर्ध्यापेक्षा जास्त संघ, अर्ध्यापेक्षा निम्मा संघ मात्र तंबूच्या असायला परतलाय. तब्बल 6 गडी गारद झालेत 31 या धावसंख्येवरती. दरम्यान नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत वैभव वाडी. सामन्यामध्ये औपचारिकता आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये. दरम्यान हो, यावेळेला देखील काय चेंडू, वेगवान चेंडू हाताळतायत. फर्निचर डिस्ट्रॉय करतायत आणि 7वा गडी बाद होतोय 31 या धावसंख्येवरती. वैभव वाडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आम्ही 5 विकेट देखील पाहिल्या आणि एक हॅट्रिक देखील पाहिली आम्ही. अमर जयस्वाल यांच्या नावावरती कालच्या दिवसामध्ये राहिली आहे. आणि पाहूयात सोहम पवार दुसरे हॅट्रिक घेणारे गोलंदाज बनतील का, कारण की हा येणारा चेंडू ऑन अ हॅट्रिक चेंडू आहे. पाहूयात तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेतील का. दरम्यान 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत सोहम यांनी आणि 4 गडी गारद केलेत. दरम्यान ऑन अ हॅट्रिक चेंडू. पाहूयात सोहम पवार सीपीएल ची दुसरी विकेट हॅट्रिक घेतील का. यावेळेला देखील वेगवान चेंडू होता, परंतु यस पंच वाईट बॉल घोषित करतायत. अजून देखील हॅट्रिक चेंडू असणार आहे. पाहूयात. यस वाईट बॉल आहे आणि 4 गडी बाद आतापर्यंत केलेत ते सोहम पवार यांनी. दरम्यान मुकुंद कबाडी का या वेळेला देखील वेगवान चेंडू पहा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि तिथे मात्र यस तिसऱ्या पंचांच्या मदत मात्र तिथे घेतली जाते. पाहूयात पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये होते की बाहेर होते. अपील तर केली गेली फरमान खान यांच्याकडून. यस आमचे तिसरे पंच शशी साटम सर पाहतील. cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूब लाईव्ह करतोय. दरम्यान
यस सेफली आतमध्ये आहेत, त्यामुळे नॉट आउट असेल आणि एक धाव देखील तिथे घेतली जाते ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. म्हणजेच एक धाव नक्की ऍड होईल. पॉपिंग क्रीजच्या आतमध्येच होते बॅटर मुकुंद. दरम्यान अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. 33 धावा धावफलकावरती, तब्बल 96 धावांचा पाठलाग करतोय संडे बॉयज हा संघ. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र सचिन आलेत, ज्यांच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला. या वेळेला देखील अपील तर केली गेली आणि यस झेलबादसाठी अपील नाही, थर्ड अंपायर नाही आहे. फक्त वाईड आणि नो साठी बिमरसाठी तुम्ही फक्त रिव्ह्यू घेऊ शकता. आणि मात्र पंचांनी ही अपील उचलून धरली आणि फलंदाज सचिन यांची खेळी इथे समाप्त होते. आणि यस 5 विकेटचा हॉल जो आहे तो देखील सोहम पवार इथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सोहम पवार यांच्यासाठी. आपण एका षटकामध्ये 5 विकेट देखील पाहिल्या आणि आता या 2 षटकांमध्ये आपल्या नावावरती 12 धावा खर्च करत 5 विकेट घेणारे हे दुसरे गोलंदाज मात्र सोहम पवार बनत आहेत. दरम्यान शेवटचा चेंडू अजून येणं बाकी आहे. पाहूयात 6वी विकेट देखील घेतील का. नवीन बॅटर सूर्या मैदानामध्ये आलेत. 8 विकेट गेलेले आहेत 33 या धावसंख्येवरती. दरम्यान शेवटचा बॉल यस आणि हा देखील अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि हा चेंडू देखील डॉट येतोय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय 8 गडी बाद 33. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी जर आवश्यकता पाहिली तर 6 चेंडू आणि आवश्यकता आहे ती किती रे 63 धावांची गरज. म्हणजेच जवळजवळ 99% ही मॅच मात्र आपल्या नावावरती केली आहे ती एकविरा पॅकर्स टीमने. आता मात्र मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आहे असं मला काय हरकत नाहीये. दरम्यान शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्कवरती. अंकित आलेत शेवटचं षटक हाताळण्यासाठी. याचा हा चेंडू देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग ब्रेक होतोय आणि पंच नाशिर सर सांगतायत की हा वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू देखील घेतला जातोय वाईट साठी. पाहूयात पंचांचा जो निर्णय आहे त्याच्यावरती आक्षेप घेतलाय फरमान खान यांनी. आमचे तिसरे पंच यस हा वाईड बॉल आहे. आमचे नाशिर सर जो निर्णय दिलेला आहे तोच निर्णय ठाम असणार आहे. या वेळा देखील ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक तरी धाव तिथे मात्र घेतली जाते. जाता जाता काही गोड आठवणी मात्र घेऊन जाव्यात हीच अपेक्षा असेल सूर्या यांची. पाहूयात चांगली फलंदाजी करतील का. प्रयत्न तर करतायत परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. एक धाव मिळेल.
काय फटका सजवलाय. मुकुंद यांच्या बॅटमधून मात्र आपण हा कवच सीझनमध्ये षटकार पाहिला. सोपं नसतं मित्रांनो कवचमध्ये खेळणं, आणि त्यातच कवचमधला षटकार आपण पाहतोय. थोडं स्पीडअप करा. दरम्यान यावेळा देखील कवच क्षेत्रामध्ये उडवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पाहूयात. चांगलं क्षेत्ररक्षण, आणि शेवटच्या क्षणाला थांबले, आणि म्हणजे नक्कीच चौकार असणार आहे. यस, पंच देखील चौकार देत आहेत. जाता जाता मात्र काही गोड आठवणी मात्र आपल्यासोबत घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. बॅटर मुकुंद CPL 2025च्या माध्यमातून. यावेळा देखील बिगिट केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. जर अगोदरपासून जर अशी जर फलंदाजी झाली असती तर मात्र काहीतरी बाज बनू शकली असती, परंतु थोडा उशीर झालाय. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणू शकणार नाहीये, कारण की मॅच आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो एकविरा पॅकर्स हा संघ. शेवटचा बॉल, औपचारिकता, 52 धावा धावफलकावरती. यावेळा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, पाहूया झेल होईल का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत अज्जू, आणि तिथे मात्र फलंदाज बाद होतील मुकुंद. आणि ही मॅच तब्बल 43 धावांनी एकविरा पॅकर्स संघ आपल्याला जिंकताना पाहायला मिळतोय. खूप चांगला मार्जिन मात्र इथे पाहायला मिळालं विजयाचं, आणि त्या एवढ्या मोठ्या मार्जिनने मात्र नक्कीच ह्या एवढा मोठा जो मार्जिनने विजय मिळवलाय त्याचा फायदा पॉईंट्स टेबलमध्ये नक्की होईल. कारण की आपण 2 दिवस जी मेहनत करतो ना मित्रांनो, ती सिंग प्रत्येक टेबलमध्ये टॉप करण्यासाठी करतो. आणि दोन्ही ग्रुपमधून जे टॉप झाले आहेत त्यांची मी नावं सांगतो. एकविरा पॅकर्स हा संघ त्यांच्या ग्रुपमधनं टॉपला पाहायला मिळतोय, आणि दुसऱ्या ग्रुपमधून जिजा स्पोर्ट्स हा संघ आपल्याला टॉपमधून पाहायला मिळतोय. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी 2 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण लगेच यायचंय. दोन ग्रुपमधून आपल्याला हे 2 क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मध्ये आपण पाहायला मिळतील. एका बाजूला एकविरा पॅकर्स तर दुसऱ्या बाजूला जिजा स्पोर्ट्स. म्हणजे कुठे ना कुठे 2 दिवस जी मेहनत केली आहे ती मेहनत जरी या मॅच मध्ये वाया गेली तरी देखील त्यांना एक चान्स असणार आहे या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल होण्यासाठी. आणि या मॅच